श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 6 एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्रीत कुलदेवीची ओटी कधी भरावी, कुलदेवीची ओटी कशी भरावी आणि त्यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे याबाबतचा हा व्हिडिओ आहे। तर चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे। या चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दररोज देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते, पण त्यात पंचमी, अष्टमी, नवमी या तिथींना जर तुम्ही ओटी भरली तर अतिशय उत्तम आहे। देवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतात त्यासाठी लागते खण लागतो, साडी लागते, नारळ लागतो, त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तर ती आपल्याला कोणीतरी ओटीत दिलेली नसावी किंवा कुठे आपण कार्यक्रमाला वगैरे गेल्यावर तिथे आपल्याला भेटलेली नसावी। कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण स्वतःच्या पैशाने साडी विकत घ्यायची आहे, त्याने कुलदेवीची ओटी भरायची आहे। साडी त्यानंतर खण लागणार आहे, म्हणजेच ब्लाऊज पीस, त्यावर एक पाण्याने भरलेला नारळसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे आणि नारळ देखील आपल्याला विकत आणायचा आहे। तो कोणी दिलेला ओटीत टाकलेला असा नसावा। नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याला देवीकडे ठेवायची आहे, म्हणजे देवीकडे आपल्याला करायचे आहे। त्या साडीवर आपल्याला तो नारळ ठेवायचा, त्यानंतर एक गजरा, वेणी, 5 फळं, हिरव्या बांगड्या, हळदी कुंकवाची डबी, सौभाग्याचं जे काही सौभाग्य अलंकार आहेत त्याचं सामान आपल्याला ठेवायचं आहे। मेहंदीचं कोण ठेवायचं आहे, लिपस्टिक ठेवायची आहे, बिंदी ठेवायची। आजकाल बऱ्याच पूजा साहित्य दुकानात गेल्यानंतर एक मिळून जातं आणि बंच मिळतो एक ओटीचा। त्यासाठी काय काय लागतं हे सुद्धा आपल्याला फक्त त्यांना सांगायचं की आम्हाला देवीची ओटी भरायची, त्यासाठी लागणारं सामान। तर त्यावेळेला आपल्याला ते सामान मिळून जातं। वेगवेगळ्या वस्तू घेतल्या तरी चालतात किंवा तसं आपल्याला जर दुकानात साहित्य पूर्ण मिळालं तर ते घेतलं तरी चालेल। आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर नारळ, त्यानंतर वेणी, त्याच्यानंतर 5 फळं, 11 रुपये किंवा 21, 51, 500 जसं तुम्हाला दक्षिणा शक्य होईल, जसं तुमची यथार्थ शक्ती तसं तुम्ही दक्षिणा ठेवू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्याला तांबूल न्यायचं आहे देवीला, म्हणजे पानांच्या विड्यांचा जो तांबूल बनवलं जातं तो विडा आपल्याला न्यायचा आहे पानांचा। त्या विड्याशिवाय देवीचा तो जो मान सन्मान आहे तो आपल्याला करायचा आहे। आणि जर तुम्ही तांबूल घेऊन गेले नाही तर पानांच्या विड्याचं इतकं महत्त्व आहे की तुम्ही केलेला मान सन्मान अपूर्ण आहे, त्यामुळे तांबूल नेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि नवरात्रामध्ये तांबूल हे देवीला दररोज म्हणजे अर्पण केलं जातं। आणि त्याचबरोबर तांदूळ, बदाम, हळकुंड, खोबऱ्याची वाटी, सुपारी या वस्तू देखील आपल्याला सर्व ठेवायच्या आहे। सगळं ओटीचं साहित्य साडीसहित आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे। तुम्ही देवघरासमोर ठेवा किंवा जर तुमचं शक्य होत असेल कुलदेवतेला जाणं तर तिथेही तुम्ही ओटी भरू शकता। आणि किंवा तुमच्याकडे जर घटस्थापना केलेली असेल चैत्र नवरात्रीत तर तिथे बसायचं, देवासमोर दिवा लावायचा, धूप अगरबत्ती लावायची आणि आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि आपल्यासमोर एका पाटावर त्या पाटावर हे ओटीचं संपूर्ण ताट आपल्याला ठेवायचं। या ओटीला हळद कुंकू लावून घ्यायचं, आपल्या कुलस्वामिनीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर 3 वेळा जे ताट आहे ओटीसहित ते आपल्या हृदयाजवळ धरायचं आणि हृदयाच्या समोर धरायचं आणि 3 वेळा देवीचा जे आहे देवघराला तिथे स्पर्श करायचं। आणि चौरंग असेल तर त्या चौरंगाला स्पर्श करा। कोणी जर देवघरात ठेवलेलं आहे त्यांनी देवघराला स्पर्श करा। आणि कुलदेवीची ओटी जी आहे ती तुम्हाला भरायची आहे। कुलदेवीची ओटी भरल्यानंतर त्या दिवशी तिथेच ती राहू द्यायची। दुसऱ्या दिवशी तुम्हाला जर हवा असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अर्पण करू शकता। आणि ओटी तुम्ही जर मूळ पीठावर जाणार असाल, जसं मी म्हटलं की कुलदेवीला जर कोणी जाणार असेल तर येत्या 6 महिन्यात तिथे ती ओटी जर तुम्ही घरात भरलेली असेल तर ती ओटी त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्पण करायची आहे। स्वतः तुम्ही ती साडी घातली तरी चालेल आणि यथाशक्ती, यथा भाव
तुम्ही देवीची ओटी भरा. देवीला जर तुम्ही साधं नारळ किंवा साडी जरी वाहिली तरीही देवीला ती पावते. कारण तुम्ही जर मनापासून जर देवीला हाक मारली आहे तर देवी तुमच्या सर्व इच्छा, सर्व मनोकामना या पूर्ण करणार आहे. तर छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. जर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.